महाराष्ट्राचे वाहू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आज 142 नंबरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पोलीस भरतीच्या संदर्भात काही सूचना देणार आहे। आपल्याला पोलीस भरती व्हायचं आहे, पण त्याबरोबर काही महत्त्वाच्या सूचना तुम्ही ऐकणं गरजेचं आहे आणि त्या सूचना ऐकून त्या पद्धतीने कार्यवाही होणं गरजेचं आहे। त्यामुळे या भरतीच्या संदर्भामध्ये काही सूचना आहेत, त्या जरा काळजीपूर्वक ऐका। मित्रांनो, आता एप्रिल महिना संपत आला, मे महिना सुरू होणार। पोलीस भरती ही 2025 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्येच होणार, कारण मे गेला की जून पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा संपता संपता ऑक्टोबर नोव्हेंबर महिना येतो आणि त्या महिन्यामध्ये तुमची पोलीस भरती होणार। म्हणजे याचा अर्थ जवळजवळ तुमच्या हातामध्ये अजून पूर्ण 6 महिने आहेत। या 6 महिन्यामध्ये तुम्ही भरपूर तयारी करू शकता। मित्रांनो, मेहनत केल्याशिवाय काही मिळणार नाही। आज मला सांगा, मैदानी परीक्षा 50 मार्काची आहे, लेखी परीक्षा 100 मार्काची, 150 मार्कामध्ये महाराष्ट्र पोलीस आहे, पेपर मराठीत आहे आणि मैदानामध्ये फक्त 3 ॲटम आहे। जर तुम्ही चिकाटीने मेहनत केली, जर तुम्ही जिद्दीने उभा राहिला, तर पोलीस भरती अवघड नाही। तेव्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की जे काम आपण हातात घेतोय ते काम पूर्ण झालं पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, ध्येय असाध्य झाल्याशिवाय थांबू नका। मित्रांनो, एखादी गोष्ट, एखादं काम आपण हातामध्ये घेतो, ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सर्वांनी चिकाटी देणं गरजेचं। फक्त रेग्युलर हजर राहिला, काही लक्ष दिलं नाही, मैदानात गेला परत आला, अशानं पोलीस भरती होते। मैदानात गेले की मैदानाचं काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि लेक्चरला आला तर लेखीचं काम व्यवस्थित झालं पाहिजे। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आम्ही पोलीस भरतीच्या संदर्भात अनुभव घेतलेला आहे, म्हणून आम्ही 2 शब्द तुम्हाला सांगतोय। मी एक रिटायर माजी मुख्याध्यापक आहे। माझं क्वालिफिकेशन MA BEd आहे। संपूर्ण सर्व्हिस माझी शाळेमध्ये झाली आणि 2012 सालापासून मी पोलीस अकॅडमीमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो। या 12-13 वर्षामध्ये मला जो अनुभव आला, मुलं नापास का होतात, कुठे होतात, काय अडचण निर्माण होते, याचा सगळा अभ्यास करून मी तुम्हाला 2 शब्द सांगतो। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती मेहनत, चिकाटी असलीच पाहिजे, जिद्द असली पाहिजे, आवड असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं। 17,000 पोलीस भरती झाली, त्यावेळेला 17 लाख अर्ज आले महाराष्ट्रामध्ये। सरासरी जर आपण बघितलं तर 3% पोलीस होते। असं का? असं का म्हणजे 100% जिद्दीनं काम करणारी मुलंच तेवढी भरती झाली। तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे तुमचं काम सोपं करण्यासाठी अनेक माध्यमातून रेडी मटेरियल तुमच्याकडे येतं। त्यांचे व्हिडिओ आहेत, काही PDF आहेत, काही पुस्तकं आहेत,
काही प्रश्नोत्तरांची पुस्तकं आहेत. या सगळं रेडीमेड माध्यमातून तुम्हाला संपूर्ण गोष्टी उपलब्ध होत आहेत. तरीसुद्धा आपण मागे का? याचाच अर्थ जे प्रयत्न करायला पाहिजे ते आपण करत नाही. मित्रांनो, या 150 मार्कापैकी जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील हे तुमचं काम आहे. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तुमचं काम सोपं व्हावं म्हणून यूट्यूब चॅनलवर माझं लेक्चरचं चॅनल आहे, BG जाधव सर हिस्ट्री. BG जाधव सर हिस्ट्री हे माझं चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे. त्यामध्ये जे व्हिडिओ आहे ते संपूर्ण व्हिडिओ प्रश्नोत्तराचे आहेत. पोलीस भरतीला आवश्यक असणारे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, उत्तरे आहेत. प्रश्नोत्तर सांगण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत जावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. तेव्हा त्या चॅनलवर सुद्धा टाकलेले व्हिडिओ बघत चला, जेणेकरून आमच्याकडून थोडासा प्रयत्न होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी आत्तापर्यंत 12-13 वर्षामध्ये पोलीस भरतीला येणारे जाणारे आलेले गेलेले सगळे प्रश्न एकत्र करून 10,000 प्रश्नांचा PDF तयार केलेला आहे. त्यामध्ये 10,000 प्रश्न आहेत आणि या 10,000 प्रश्नांमध्ये अनेक विषय आहेत. यामध्ये फक्त गणित विषय नाही, कारण गणित विषय हा प्रॅक्टिस सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न घेता येत नाही. पण बाकी इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, पॉलिटिक्स असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, विज्ञान आहे, समाज सुधारक इतिहासातले आहेत, सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण आहे आणि भारताचा भूगोलसुद्धा आहे. GS मध्ये विचारलेले सर्व प्रश्न या सर्वांचा संग्रह एकत्र करून एक 10,000 प्रश्नांचा PDF बनवण्याचं काम चालू आहे. प्रश्न आणि त्याच्यासमोर उत्तर, प्रश्न आणि त्याच्या समोरच उत्तर, अशा पद्धतीनं माझ्या हस्ताक्षरामध्ये मी तयार केलेला. हा PDF तुम्हाला 100% उपयोगी पडणार. यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, राज्यशास्त्र आहे, GSचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरण आहे, वेगवेगळ्या पोलीस भरतीला आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचा हा PDF आहे. बारकाईने जर तुम्ही अभ्यास केला, क्रमाक्रमाने प्रश्न बघत गेला, उत्तरं लक्षात ठेवत गेला, तर तुमच्या पोलीस भरतीच्या यशाला हा PDF अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हा तुमच्यापर्यंत सांगणं, तुम्हाला कल्पना देणं हे माझं काम आहे. तयार केलेलं आहे, तुमच्यापर्यंत पाठवण्याचं काम करणारच आहे. मित्रांनो, हा PDF 10 मे नंतर उपलब्ध होईल. 10 मे नंतर उपलब्ध होईल आणि हा जो PDF आहे याचा खर्च आपल्याला 200 रुपये आहे. 10 मे नंतर जर तुम्हाला वाटलं की तो PDF आपल्याला घ्यावा, आपल्या मोबाईलमध्ये यावा, तर तुम्हाला फोनपे 200 रुपये करावे लागतील आणि मला तुमचा फोन नंबर पाठवावा लागेल, मला फोन करावा लागेल. 10 तारखेनंतर मला फोन करा, माहिती घ्या. 200 रुपये तुम्हाला फोनपे करावे लागतील आणि 200 रुपये आले की तो PDF तुमच्या मोबाईलमध्ये येईल. पण एक लक्षात ठेवा, सूचना फार महत्त्वाची. हा PDF तुमच्या मोबाईलवर आल्यानंतर जवळजवळ 850 पानांचा मोबाईल आहे, PDF आहे. 850 पेजेसचा PDF आहे. हा PDF तुम्ही मित्राला दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न केला तर 2-3 दिवसात तुमचाच PDF
ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आणि ज्याला दिलाय त्याचाही 4 दिवसामध्ये कॅन्सल होणार. परत तुमच्या दोघांचेही PDF गेल्यानंतर तुम्ही मला फोन केला की सर परत PDF पाहिजे, तो तुम्हाला पाठवता येणार नाही. याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडे आला की तुम्ही कुणाला देण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला मी एकदा PDF पाठवला तर परत मला पाठवता येणार नाही आणि तुम्हाला तो मिळणार नाही. दुसऱ्याला देण्याचा प्रयत्नही करू नका. हा 10,000 प्रश्नांचा PDF मित्रांनो तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तेव्हा 10 मे नंतर मला फोन करा. व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर आहे, त्या फोनवर संपर्क करा. फोन केल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव, फोन नंबर घेतला जाईल आणि फोनपे तुम्ही 200 रुपये पाठवल्यानंतर हा PDF तुमच्या मोबाईलमध्ये येईल. पण एक की तो स्वतःच वाचणे, स्वतःच बघणे, दुसऱ्याला देण्याच्या भानगडीत पडला तर तुमचा PDF गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मित्रांनो 10 मे नंतर हा PDF पूर्णपणे उपलब्ध होईल. 10 मे नंतर मला संपर्क साधा, मला फोन करा आणि फोन केल्यानंतर तो PDF तुम्हाला पाठवण्यात येईल. आमचा म्हणण्याचा एकच उद्देश आहे. यामध्ये मित्रांनो पैसे कमवण्याचा उद्देश नाही. काय होते 200 रुपये? जवळजवळ 12 वर्षाची मेहनत करून मी PDF तयार केलेला आहे. एक प्रश्न नाही, 10,000 प्रश्न आहेत आणि 10,000 प्रश्नामधले फक्त तुम्हाला 100 प्रश्न येणार. पण सर्व प्रश्न कानावरून गेल्याशिवाय कोणता प्रश्न विचारला जाईल, कोणता प्रश्न नाही, याची कल्पना आपल्याला नाही. आपण सगळ्या प्रश्नांची तयारी करू शकतो, पण अमुकच प्रश्न येईल असं म्हणता येणार नाही. त्यामुळे सर्व प्रश्नांची तयारी करण्यासाठी हा PDF तयार करण्यात आलेला आहे. आजपर्यंत झालेल्या पोलीस भरतीचे प्रश्न तर आहेतच, संभाव्य प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं त्यामध्ये दिलेली आहेत. तेव्हा मित्रांनो या संदर्भामध्ये 2 पोलीस भरतीसाठी 2 गोष्टी मी चालवलेल्या आहेत. एक व्हिडिओ रात्री झोपताना अर्धा तास ऐकत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-50 प्रश्न आणि त्याची उत्तरं आहेत. असे 141 व्हिडिओ झालेले आहेत, तेही ऐकत चला. कधी कधी म्हणतो आपण काय करायचं आहे, कशाला ऐकायचं आहे? अरे बाळांनो, त्यामध्ये पोलीस भरतीचे प्रश्न आहे. कानावरून जाऊ द्या ना. कानावरून गेलं पाहिजे, लेखानातून गेलेलं पाहिजे, त्याशिवाय आपली तयारी होते. तेव्हा सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले, मिळेल ती गोष्ट घेण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर 100% तुम्ही पोलीस भरती होणारच. आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. आमची तळमळ फक्त एकच आहे की आम्ही केलेलं काम, आम्ही तुमच्यासाठी केलेलं काम तुमच्यापर्यंत पोहोचावं, हीच अपेक्षा आहे. तेव्हा 10 मे नंतर आपल्याला PDF मिळेल. सध्या व्हिडिओ चालू आहेत, तेही ऐकत चला. व्हिडिओमध्ये 50-50 प्रश्न सांगितले जातात, ते जरा झोपण्यापूर्वी एक अर्धा तास एक व्हिडिओ ऐकत चला आणि अशा अनेक मार्गानं पोलीस भरतीची तयारी करून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला पाहिजे आणि 2026मध्ये तुम्ही वर्दीमध्ये दिसला पाहिजे. आमची अपेक्षा हेच आहे मित्रांनो. तेव्हा सर्वांनी विचार करून तुम्हाला कल्पना असावी म्हणून हा खास व्हिडिओ टाकलेला आहे. यानंतर जे आपले व्हिडिओ पडतील ते प्रश्नोत्तराचे व्हिडिओ पडतील आणि ते तुम्ही ऐकायचेत, कानावरून घालवायचेत. एवढीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. मित्रांनो तयारीला लागा, जोमाने काम करा, जिद्दीनं उभे राहा. पोलीस भरती झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.